तर पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केलेला आहे। याच कंपनीवरती रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केलाय। रोहित पवारांच्या आक्षेपानंतरही पार्थ पवारांनी या कंपनीच्या विमानानं प्रवास केलाय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्या VSR कंपनीच्या विमानानं अपघात झाला त्याच विमान कंपनीनं पार्थ पवार यांनी प्रवास केला। VSR कंपनीवर आमदार रोहित पवार सातत्याने आरोप करत असतात। पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केलेला आहे आणि याच कंपनीवर रोहित पवार यांनी अनेक वेळा आरोप केलेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, जगदीश अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की पवार कुटुंबियाचा आज एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो पुण्यामध्ये होत आहे आणि या कार्यक्रमासाठी जे आहे शरद पवार यांनी पवार कुटुंबातल्या सर्वांनाच जे आहे ते निमंत्रण दिलेलं आहे। पण दुसरीकडे असं असता या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी राज्यसभा खासदार आणि स्वतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार जे आहेत त्यांनी मुंबई पासून ते पुण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो याच VSR कंपनीने केलेला आहे। ज्या VSR कंपनीवरती गेल्या 3 महिन्यांपासून त्यांचेच बंधू आमदार रोहित पवार जे आहेत ते सातत्याने त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे आणि त्यासाठी एक मोठं कारण सुद्धा आहे। स्वतः पार्थ पवार यांचे वडील अजित पवार जे आहेत त्यांचा जो काही अपघात झालेला आहे तो याच VSR याच्या कंपनीच्या असलेल्या विमानामुळे झालेला आहे आणि या विमानामुळे झाले आपण याकरता असं म्हणतोय कारण VSR कंपनीकडनं जे काही नियम पाळले गेले पाहिजेत ते कोणतेही नियम जे आहेत ते पाळले गेले नाहीत आणि अजित पवार यांच्या अपघातामध्ये सुद्धा स्वतः जी आहे ती रिपोर्ट जी आहे ती देण्यात आलेली आहे की VSR कंपनीकडनं अनेक अक्षम्य चुका ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। अनेक चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे नियमांचं जे आहेत ते चुकीचे नियम पाळत जे आहेत ते VSR कंपनी विमान उड्डाण करते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या विमानाच्या किंवा अशा प्रकारच्या कंपनीच्या विमानामधून किती प्रवास करावा याबाबत जे आहेत रोहित पवार हे आक्षेप सातत्याने नोंदवत असून सुद्धा पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा VSR याच कंपनीने जे प्रवास केला असल्यामुळे जे आहे ते आता VSR कंपनीवरती अद्याप सरकारकडनं काय कारवाई करण्यात येतील किंवा VSR कंपनी आता पुन्हा त्यांचे नियम पाळतेत का याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण VSR कंपनीला कोण एवढी सूट देत आहे हा प्रश्न उपस्थित होतो। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।